समोरच्या पाठमोऱ्या सरदारांकडे हात करून पेटत्या डोळ्यांच्या राजांनी त्याला सवाल केला, ये हमारे सामने कौन खडा है राम सिंग? जी वो महाराजा जसवंत सिंग. रामसिंगाला राजांचे काय बिघडले ते कळेना. त्यांच्या तोंडाला कोरड पडली. जसवंत सिंग, हमारे मुल्क से भागा जसवंत सिंग, इसके पीछे हमें खड़ा किया तुमने. नहीं, हम ये बर्दाश्त नहीं कर सकते. नकळत राजांचा हात संभाजीराजांच्या हातातून निसटला. आपण कुठे आहोत, कोण आहोत, कसलेच भान राजांना उरले नाही. त्यांच्या कानाची पाळी रसरसून लालेलाल झाली होती. डोळ्यांच्या आत गाजरी रंगाच्या रक्तशिरांचे जाळे उठले होते. थरथरत्या कानांच्या पाळ्यांबरोबर सोनचौकडे थरथरत होते. बागदार नाकशेंड्यावर टपटपीत घामथेंब तरारले होते. केसरी टोपाखाली राजांच्या मुद्रेवर एक रसरशीत नारंगी भोसलाई सूर्य उतरला होता. कसलाही विचार न करता राजे सरळ आपल्या रांगेतून बाहेर आले. पेशवा टेवरच्या तलम रुजाम्यावर येताच त्यांनी औरंगजेबाच्या आसनाकडे तडक पाठ केली. महाराजा साहेब म्हणत संभाजीराजे थरथरत सरदारांच्या रांगेतून त्यांच्याकडे धावले. राजांचे कान सुन्न बधीर झाले होते. निमुळते डोळे गरागर फिरवीत फुसफुसत निश्वासात ते दरवाजाच्या रोखाने झपाझप पावले टाकू लागले. त्यांना गाठण्यासाठी रामसिंग पाठमोरा उलटा धावू लागला. कोरड्या तोंडातील टाळ्याला चिकटू बघणारी जीभ रामसिंगाचा जीव घुसमटवीत होती. आसनाकडे पाठ न करता तरातर 5 कदम मागे हटत पुन्हा राजांच्याकडे बघत कसरत करून रामसिंगाने राजांना कसे तरी गाठले. त्यांचा हात हातात घेऊन तो गदगदा हलवीत दबक्या आवाजात रामसिंग म्हणाला, सुनिये तो राजा साहब, कभी नहीं, म्हणत राजांनी त्याचा हात सरळ झिडकारून टाकला. तसे करताना रामसिंगाने त्यांना दिलेला दरबारी रुमाल राजांच्या हातातून सुटला आणि खालच्या तलम रुजाम्यावर पडला. भेदरलेले संभाजीराजे महाराज साहेब अशा साद घालीत राजांच्या मागून पेशवाटेवरून धावत आले. त्यांच्या पायाखाली तो रुमाल सापडून मागे पडला. संभाजीराजांनी राजांचा हात धरला. ते दोघेही पितापुत्र दरबाराबाहेरच्या सदर जोत्यावर आले. क्षणभर थांबले. मावळ मुलखातील पुरंदर, राजगड, प्रतापगड, कुठल्याही गडवास्तूला कधीच बघायला मिळाले नव्हते असे विचित्र दृश्य त्या संगमरवरीत सदरेला बघायला मिळत होते. वर राजसंतापाने थरथर कापणारे शिवाजीराजे आणि खाली त्यांचा हात धरून भीतीने थरथर कापणारे संभाजीराजे असे ते विचित्र दृश्य होते. सदरेच्या बगलेला एक जिन्यासारखा भाग बघताच राजे तिकडे गेले. संभाजीराजांचा हात त्यांनी सोडून दिला. दोन्ही हातांनी डोके गच्चावळून घेत राजे त्या पायरीवर बसले. त्यातील एका हाताची मूठ वळलेली होती. ती दरबारी बाणविडा होता. फसफसणारा श्वास त्यांनाच जाणवत होता. दरबारात गडबड मचली होती. जाफरखानाकडून औरंगजेबाला कळले की सेवा खिल्लत के लिए खपा हो गया. त्याने मुलतीफ खान, मुखलिस खान आणि अखिल खान यांना आज्ञा दिली, सेवाला खिल्लत देऊन शांत करून आत आणा. ते तिघेही बंदे राजांच्या जवळ आले. त्यांना खिल्लत घेण्याची विनंती करू लागले. त्याने राजे अधिकच भडकले. त्यांनी त्या तिघांना स्पष्ट इन्कार देत सांगितले, पाहिजे तर तुमचा बादशाह माझा खून करू शकतो, पण मी आता पुन्हा दरबारात मुळीच येणार नाही. औरंगजेबाने रामसिंगाला बोलावून त्याला सांगितले, क्या हुआ रामसिंग, सेवा खपा क्यों हो गया? हमारे मुल्क के गर्मी से उनकी तबीयत बिगड़ गई है आला हजरत. रामसिंगाने राजकाने उत्तर दिले. औरंगजेब हसून म्हणाला, अपने मुकाम पर उसे पहुंचा दो. जी हुजूर, म्हणत रामसिंग बाहेर आला. राजांच्या घामाजल्या हाताच्या मुठीत आवळलेला हिरवा पानविडा राजांनी फरसबंदीवर फेकून दिला. संभाजीराजांनी तर तो केव्हाच टाकून दिला होता. थोडा वेळ जाताच राजांची थरथर थांबली. रामसिंग त्यांना घेऊन तळाकडे जायला निघाला.
महाराज साहेब आपल्या मोजड्या संभाजीराजांनी त्यांना आठवण करून दिली. कुणाची वाट न बघता संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्या उचलल्या आणि त्यांच्यासमोर आणून ठेवल्या. राजांनी मोजड्यात पाय भरले. रामसिंगाच्या मोत्तद्दारांच्या ताब्यात दिलेली घोडी राजांनी आणि संभाजीराजांनी मांडेखाली घेतली. रामसिंगाच्या सोबतीने सगळा सरंजाम तळाकडे परत चालला. कुणीच काही बोलत नव्हते. संभाजीराजे झाला प्रसंग आणि राजांचा चेहरा आठवून विचारात पडले होते. आई जगदंबा एकदा स्वप्नात आली तेव्हा आबासाहेबांचा चेहरा नेहमीपेक्षा वेगळा झाला होता. आजचा त्यांचा चेहरा तर फारच वेगळा होता. प्रत्यक्ष आऊसाहेबांनी तो बघितला असता तर त्याही भेदरल्या असत्या. राजे आणि संभाजीराजे लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडले. आपल्या मनोऱ्याचे डोळे करून मुमताजची कबर असलेला महल त्यांच्याकडे बघत होता. आज तो धन्य झाला होता. दारा मुराद सुजा या प्रत्यक्ष मुमताजच्या मुलांना जे जमले नव्हते, खुद्द शहाजहानला कधी साधले नव्हते, ते करून राजे लाल किल्ल्याबाहेर पडत होते. औरंगजेबाच्या 50व्या सालगिराचा रोशन झालेला दिवस सांजावून आल्यामुळे निसूर होत होता. रामसिंगाच्या हवेलीत राजे आणि संभाजीराजे दिवाणीत दालनात बैठकीवर बसले होते. समोर चेहऱ्यावर चिंतेची काजळी चढलेला रामसिंग उभा होता. रामसिंगाच्या चाकरांनी खुशबुदार सरबताचे पेले आणून मेहमानांच्या हातात दिले. दरबारी राजांना योग्य जागी उभे करण्यात आले होते. खुद्द मिर्झा राजे जयसिंग आणि ताहरीक खान जिथे उभे राहत ती जागा होती ती हे सारे रामसिंग राजांना पटवून देऊ बघत होता. पण आता बाण सुटला होता. भाई तुम फिक्र मत करना, राजांनी रामसिंगाला तसल्ली दिली. कधी नव्हे ते भाई हा शब्द रामसिंगाला राजांनी जाणूनबुजून वापरला. अर्धा घंटा हवेलीवर थांबून राजे आपल्या डेऱ्यात आले. रामसिंगाने आपल्या कारभारी गोपीराम मेहता याच्याकडून राजांच्यासाठी सुकी फळफळावळ पाठवली. राजांनी त्याला सरोपा बक्ष केला. रामसिंगाच्या विश्वासातील बल्लूशहा आणि गिरधरलाल राजांच्या भेटीसाठी आले. बल्लूशहा राजांचे पराक्रम ऐकून त्यांच्यावर खुश होता. तो अदबीने राजांना बादशहाशी दिलजमाई करण्याचा सल्ला देण्यासाठी आला होता. राजे सुखरूप दख्खनेत परतावेत असे त्याला मनापासून वाटत होते. बल्लूशहा आणि गिरधर निघून गेले. चिरखलागणीची वेळ झाली. राजे नेहमीप्रमाणे स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात आपल्या खाजगीच्या महलातील मजलसही औरंगजेबाने बरखास्त केली आणि तो मगरिबची नमाज पढायला निघून गेला. या मजलसीत औरंगजेबाचे खास सरदार जफरखान, जसवंतसिंग, मुर्तुझा खान, शाइस्ता खान आणि त्याची बहीण जहान आरा यांनी आग्रहाने औरंगजेबाला बदतमीज सेवाला कत्ल करण्याचा सल्लाही देऊन टाकला. औरंगजेबाला चीड आली होती ती राजांनी खिल्लत साफ नाकारल्याची. त्यांनी दरबारी कधी न येण्याचा नारा लावण्याची. पण तो बाहेरून शांत होता. नमाज पढता पढता त्याने 2 गोष्टी स्वतःशी तय करून टाकल्या. सेवाला दरबारी पेश यायला भाग पाडायचे, खिल्लत पांघरायला लावायची. तसे झाले तर काबूलच्या मोहिमेवर त्याला नामजाद करून टाकायचे. तेथून तो सलामत परतणारच नाही. आणि हे सगळे नाहीच घडले तर मुल्ला मौलवीच्याकडून सेवाच्या बदतमीजीचा कथला तय करवून घ्यायचा. ते देतील ती सजा त्याला बहाल करायची आणि ते कोणती सजा त्याला देतील याबद्दल औरंगजेब निश्चिंत होता. औरंगजेबाने आग्र्याचा कोतवाल फौलादा खान याला याद फर्मावली. तो परतीतराय नावाचा हरकाराबरोबर घेऊन पेश झाला.
औरंगजेबाने त्याला हुक्म सुनावला, रामसिंग को बताओ कि सिवा को समझाकर कल दरबार ले आना. फौलाद खान आणि परतीतराय किल्ल्यावरून रामसिंगाच्या हवेलीवर आले. त्यांनी आपल्या आलीजीचा हुक्म रामसिंगाला सुनावला.